संपत्ती कुठे आहे? आतमध्ये आहे. कोणती संपत्ती आहे? आम्ही जिवंत आहोत, हीच मोठी संपत्ती आहे. पण आम्हाला ही कधी कळलीच नाही. कधी कळते? स्ट्रेचरवर गेलो, जेव्हा तुमचं व्हेंटिलेटरचं मशीन जोडलं जातं, ऑक्सिजन सप्लाय चालू होतो कृत्रिमरित्या, तेव्हा कळतं फुफ्फुसाचं महत्व. जेव्हा डायलिसिस होतं तेव्हा आपल्या किडनीचं महत्व कळतं. आम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट गमावतो तेव्हा आम्हाला त्याची किंमत कळते. जेव्हा आमच्याकडे असते तेव्हा आम्ही कधी आभार प्रगट करतच नाही. हे बरोबर आहे की नाही? मला सांगा, भिकारी कधी कोणाला काही देतो का? त्याच्याकडे पहिलं देण्यासाठी काही नाहीये. हे तुम्हाला वाटतं त्याच्याकडे भाकरीचे तुकडे येते, ते तुम्हाला दिसू राहिले, त्याला नाही दिसू राहिले. त्याला ते संध्याकाळचं जेवण दिसतं. शेतीमध्ये आपण झाडाला खर्च किती करतो? इमानदारीने फार केला तर आपण उदाहरण घेऊया, फळबागाचं उदाहरण घेऊ. फळबागाला आपण एका झाडाला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये खर्च करतो की नाही? त्याच्या वयानुसार खर्च करतो. मग ते 200 रुपये खर्च केलेलं झाड आपल्याला कमीत कमी 500 रुपये देत. शेतकरी ऊसाला, समजा ऊसाचं वावर आहे, त्या वावरामध्ये तो त्याला कमीत कमी 40-50 हजार रुपये खर्च करतो आणि त्याला 2 लाखाचं काय मिळतं? उत्पन्न मिळतं. म्हणजे तुम्ही 1 रुपया खर्च केला, झाड तुम्हाला किती देतं? 4 रुपये देतं. म्हणजे ते तुम्ही दिलेला तो रिटर्न देतच तुम्हाला वरचून परत काहीतरी देत. ही प्रकृती पहा. मधमाशा बघा, तुमच्या फुलातून मकरंद घेऊन जाते, पण जाताना त्या फुलाचं पॉलिनेशन करून जाते. गाय त्या चाऱ्यामधून आलेलं जे विष आहे, रसायन आहे, जे तणनाशकातून येणारं जे विष आहे, ते विष स्वतः पचवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे तिचं शरीर सडतं, त्याला फोड येतात, त्या फोडामध्ये ते सगळं विष साठवून ठेवते ती, आणि अमृत दुधातून पोरं सोडते. बघा, विचार करा. म्हणून तिला लक्ष्मी म्हटलेलं आहे की ती स्वतःचा जीव डावावर लावते, परंतु आपल्या लेकराला ती विष पाजत नाही. ह्याच्यातून आम्हाला काय शिकायला मिळतं? का ती विष पचवते आणि अमृत देते. विदर्भ मराठवाड्यामध्ये जे संत्रा बागा आहेत, संत्रा बागेचा गुणधर्म असा आहे संत्रा मोसंबीचा, की त्याच्यामध्ये शेवटची शक्ती आहे, ती सुद्धा ती फळामध्ये रूपांतरित करून फळाच्या स्वरूपामध्ये आपल्या शेतकऱ्याला देऊन टाकते. त्याच्यात ताकद जेवढी शिल्लक आहे, अगदी स्वतःचा जीव सलावर जातं, झाड मरून जातं, वाळून लाकूड होतं, परंतु शेवटच्या थेंबापर्यंतचा रस ते फळामध्ये ओततं आणि त्या फळाला देऊन टाकतं. तो जास्त कमवतो, त्याला टॅक्स काय आहे? ज्याला लाख रुपये पगार आहे त्याला टॅक्स कमी आहे, ज्याला 5 लाख पगार आहे त्याला टॅक्स ज्यादा आहे. बरोबर आहे सर? बरोबर आहे की नाही? हा काय मार्क्सवादच आहे. हा जो जास्त कमवतो त्याच्याकडचं काढून घ्या, आणि जो कमी कमवतोय त्याला वाटा. बरोबर आहे ना? का बरं वाटा? त्याला हातपाय नाहीये, त्याच्याकडे जीवन नाहीये, त्याला सुविधा नाहीये, सगळं आहे, मग त्याचा पुरुषार्थ का गाजवत नाही? म्हणजे एक प्रकारे आपण याद्वारे भ्रष्टाचारालाच काय करतोय? खतपाणी घालतोय. म्हणजे ही जी व्यवस्था आहे, ही कधी काळी जेव्हा कुणीतरी अत्याचार करत होतं, कुणीतरी दुसऱ्याला गुलाम बनवत होतं, त्या काळामध्ये ह्या गोष्टी बरोबर होत्या. पण लोकशाहीच्या काळामध्ये ह्या गोष्टी माणसांना बाधित आहे. आज प्रकृती माणसाकडनं एक एक शक्ती काय करते? पहिलं आरोग्य काढून घेतले माणसाचं. बघा, माणसाने पैसा कमवला असेल, सुविधा उभ्या केल्या असतील, माणसाच्या हातामध्ये अन्न आहे, पण पोषण आहे का त्याच्यामध्ये? आज तुमच्या हातामध्ये पैसा आहे, तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन पाहिजे ती डिश विकत घेऊ शकता, पण त्या डिश मध्ये आरोग्य आहे का याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का? पण त्याच्यामध्ये विष आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. विष आहे याची गॅरंटी आहे, पण अमृताची गॅरंटी नाहीये. हे कसलं समाधान आहे? त्याच्याकडे 30,000 पगार आहे त्यालाही कमीच वाटतोय, ज्याला 1 लाख पगार आहे त्यालाही कमीच वाटतोय. हे खरं आहे का खोटं आहे? इथे सगळ्या प्रकारची माणसं आहेत की नाही? म्हणजे 10,000 उत्पन्नापासून ते 1 लाख उत्पन्न असलेले, 2 लाख पर्यंत उत्पन्न असलेली माणसं इथं आहेत. परंतु कोणाच्या चेहऱ्यावर असं आहे का जो 10,000 वाला आहे तो थोडासा दुःखी दिसतोय आणि जो 2 लाखावाला आहे तो समाधानी दिसतोय? असं दिसतंय का? इथे दिसतंय का? तुम्ही मरायचं ठरवा आज. तुम्हाला कोणी मरू देईल का? प्रयत्न करून बघा. खाऊ नका, काही पिऊ नका, शांत बसून राहा. तुम्हाला आजूबाजूचे लोक येऊन बळच जीव घालतील. हॅलो, घालतील नाही, पर शब्दा घालतील, बळजबरी करतील, सगळे प्रयत्न करतील. म्हणजे तुम्ही जिवंत नाहीये, तुम्हाला जगवलं जाते प्रकृतीच्या द्वारे. आपण स्वतः आपल्या कर्तृत्वावर जिवंत नाहीये, हे पहिले लक्षात ठेवा. आपण जिवंत कोणामुळे? इतरांमुळे. हे लक्षात ठेवा. प्रकृतीमुळे आपण जिवंत, प्रकृतीच्या कृपेने आपण जिवंत आहे, आपल्या पुरुषार्थाने नाही. आणि मग म्हणून आपल्याला कमवायचं कोणासाठी आहे? देण्यासाठी कमवायचं. तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी तुम्ही मेल्यानंतर स्वतःच्या सातबाऱ्यावर घेऊन जाणार आहे का? बरोबर, तिथंच राहणार आहे. तुम्ही जे काही निर्माण करणार आहे, जे काही कमावणार आहे, ते सगळं इथंच राहणार आहे. आणि मग जर इथंच राहणार आहे, तुम्ही आहे तेव्हा ते वाटा ना द्या. तुमच्याकडे ज्ञान आहे, द्या दुसऱ्याला. तुमच्याकडे वेळ आहे, द्या दुसऱ्याला. तुमच्याकडे शक्ती आहे, ते द्या दुसऱ्याला. जेव्हा तुम्ही अशी वृत्ती सुरुवात कराल, जे आहे ते द्यायला सुरुवात कराल, तेव्हा जे तुम्हाला हवंय ते आपोआप येईल. झाडाला खत घातल्यानंतर त्याला फुलं येतात, हा त्याचा काय आहे? परिणाम आहे. तुम्ही इथे जर अगरबत्ती लावली तर सुगंध पसरणार आहे, हा त्याचा काय आहे? परिणाम आहे. अगरबत्ती लावली म्हणून सुगंध याची अपेक्षा आहे, अपेक्षेचा काही संबंध नाहीये. त्याचं समाधान जे आहे, तुमचं समाधान हा त्याचा परिणाम आहे. आमच्या हातात काय जे काय असेल ते, सत्ता असेल, अधिकार असेल, पैसा असेल, नाव असेल, जे काय असेल, काम असेल, ते आम्ही सोडायला तयार नाही. का? कारण आम्हाला ते सोडलं तर असं वाटतं की जर हे सोडलं तर माझ्याकडे काय राहील? आहे ते जाईल. हातचं सुकून सोडून आणि त्याच्या पाठीमागं कोण लागेल, आहे की नाही? हे आम्हाला शिकवलेलं लहानपणापासून. आणि म्हणून हातचा आम्ही सोडत नाही, उलट आम्ही हातचा राखून ठेवतो, कधी कामाला येईल. आपला मृत्यू आजच आहे असं गृहीत धरून जो जगायला शिकतो, तो माणूस या जीवनामध्ये समाधानी राहू शकतो. आज हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून जेव्हा तुम्ही जगायला लागाल ना, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने योग्य जीवन जगाल. अन्यथा तुम्ही म्हटले अजून मला 10 वर्ष आहे, अजून मला 50 वर्ष आहे, अजून मला एवढे वर्ष आहे, तुमचा विषय संपलेला आहे. कारण तुम्ही
अर्ध्यावरती डाव मोडून जाणार आहे हे नक्की आहे. तुमच्यावरती अनंत उपकार केले आतापर्यंत त्याची एक यादी करा आणि तुम्ही ज्यांच्यावर उपकार केले अशी एक यादी करा, इमानदारीने करा. म्हणजे आपण जर अशी यादी केली तर तुमच्या नक्की लक्षात येईल ज्यांचे आपल्यावर उपकार आहे त्याची यादी काय आहे. खरं सांगा काय आहे, फार मोठी आहे. आणि ज्यांच्यावर आपण उपकार केले त्यांची यादी काय आहे, कमी. तर तुम्ही निरपेक्ष भावाने यादी करा, तुमच्या लक्षात येईल की आपण ज्यांच्यावर उपकार केले त्यांची यादी फार छोटी आहे. म्हणजे आपण भिकारीचे का नाही, म्हणजे आपण किती कृतज्ञ राहिलं पाहिजे, आपण किती आभार मानले पाहिजे. अनंत उपकार आपल्यावरती इतरांचे. आणि म्हणून देण्यामध्ये समाधान आहे असं सद्गुरू म्हणतात. देण्यात काय आहे, समाधान आहे. आणि घेण्यामध्ये काय आहे, समस्या आहे. समस्यांचं मूळ कशात आहे, घेण्यात आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही किंमत न मोजता घेता ना, एखाद्या गोष्टीची किंमत मोजली नाही तुम्ही आणि तुम्हाला मिळालं, ते तुमच्यावर काय आहे, ते कर्ज आहे. आणि ते तुमच्या जीवनात काय निर्माण करणार आहे, समस्या निर्माण करणार आहे. समस्या नावाचं व्याज निर्माण करणार आहे. कधी, जर तुम्ही किंमत न मोजता घेतलं तर. संपत्ती कुठे आहे, आतमध्ये आहे. कोणती संपत्ती आहे, आम्ही जिवंत आहोत हीच मोठी संपत्ती आहे. पण आम्हाला ही कधी कळलीच नाही. कधी कळते, स्ट्रेचरवर गेलो, जेव्हा तुमचं व्हेंटिलेटरचं मशीन जोडलं जातं, ऑक्सिजन सप्लाय चालू होतो कृत्रिमरित्या, तेव्हा कळतं फुफ्फुसाचं महत्त्व. जेव्हा डायलिसिस होतं तेव्हा आपल्या किडनीचं महत्त्व कळतं. आम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट गमावतो तेव्हा आम्हाला त्याची किंमत कळते. जेव्हा आमच्याकडे असते तेव्हा आम्ही कधी आभार प्रगट करतच नाही. हे बरोबर आहे की नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगताय आज, पहिली गोष्ट म्हणजे देण्यामध्ये समाधान आहे. बघा, तुम्हाला हे जर समाधान शोधायचं असेल तर तुम्ही ते द्या दुसऱ्याला. मला सांगा, भिकारी कधी कोणाला काही देतो का, त्याच्याकडे पहिलं देण्यासाठी काही नाही आहे. हे तुम्हाला वाटतं त्याच्याकडे भाकरीचे तुकडे येते, ते तुम्हाला दिसू राहिले, त्याला नाही दिसू राहिले. त्याला ते संध्याकाळचं जेवण दिसतंय. आता आपल्यामध्ये पण भिकारी आहे, फक्त भिकारीची पर्सेंटेज आहे. तो 100% भिकारी आहे. आपण थोडे पर्सेंटेजमध्ये थोडे कमी कमी होत जातो. पण आपण पण भिकारी आहे. कशावरून, आपल्याकडे आहे पण देतोय का आपण ते. आपल्याकडे असूनही आपल्याला त्याची जर सारखी अपेक्षा आहे म्हणजे आपण पण कोण आहे, भिकारी. आपल्याकडे तुकडे आहे, त्याच्याकडे 2 तुकडे आहे, आपल्याकडे 1000 तुकडे, पण तरी पण आपल्याला अजून तुकड्यांची काय अपेक्षा आहे. मग तुम्ही म्हणाल मग अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का, मुळात चुकीचंच आहे ना. मला सांगा, ह्या प्रकृतीकडे बघा. झाड, तुम्ही जेवढं त्याला खत किती घालतो झाडाला, साधे बघा, शेती करता ना सगळे, आपण शेती करतो. शेतीमध्ये आपण झाडाला खर्च किती करतो, इमानदारीने फार केला तर. आपण उदाहरण घेऊया, फळबागाचं उदाहरण घेऊ. फळबागाला आपण एका झाडाला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये खर्च करतो की नाही. त्याच्या वयानुसार खर्च करतो. मग ते 200 रुपये खर्च केलेलं झाड आपल्याला कमीत कमी 500 रुपये देतो. शेतकरी ऊसाला, समजा ऊसाचं वावर आहे, त्या वावरामध्ये तो त्याला कमीत कमी 40-50 हजार रुपये खर्च करतो आणि त्याला 2 लाखाचं काय मिळतं, उत्पन्न मिळतं. म्हणजे तुम्ही 1 रुपया खर्च केला, झाड तुम्हाला किती देतं, 4 रुपये देतं. म्हणजे ते तुम्ही दिलेला तो रिटर्न देतच तुम्हाला, वरचून परत काहीतरी देतं. हॅलो, हे बरोबर आहे का चूक आहे. हां, तुम्ही त्याला विष खाऊ घालता आणि मग ते मरतं आणि म्हणून तुम्हाला ते काही देत नाही, हा भाग वेगळा. तुम्ही गाईला 50 रुपये खर्च केले, ते तुम्हाला 100 रुपये कमवून देते. म्हणजे तिने खर्च खाल्लेले 50 रुपये धरून ती आणखीन 50 रुपये एक्स्ट्रा देते. ही प्रकृती पहा. मधमाशा बघा, तुमच्या फुलातून मकरंद घेऊन जाते, पण जाताना त्या फुलाचं पॉलिनेशन करून जाते. म्हणजे ती तुमच्याकडून काहीच नेत नाही. असं कधी झालं का की मधमाशांनी मकरंद काढला आणि त्याचं फळ बारीक झालं. बघा ना, प्रकृती का बघा. ही प्रकृती सतत देते. नद्या, हे सगळे पर्वत, हे सगळे जंगलं, हे प्राणी, हे काहीतरी देत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, डास आहे ना, डास किती तुच्छ प्राणी आहे. तो डाससुद्धा ह्या मनुष्याच्या अन्न साखळीमधला फार महत्त्वाचा घटक आहे. तसं मधमाशी घटक आहे, पण आम्हाला त्याचं बारकावे माहीत नाही आहे. बरोबर आहे. आता तणाला सगळे शेतकरी नाव ठेवता, तण नाही धन म्हणता. पण तुमच्या लक्षात येते का, ते तण तुमच्या शेतामध्ये, तुमच्या जमिनीमध्ये असलेलं विष उचलण्यासाठी येतात. तुमच्या आयुष्याला जे घातक आहे. बघा, आजच्या काळामध्ये गायांना लंपी होतो ना. तो लंपी का होतो माहिती आहे. गाय त्या चाऱ्यामधून आलेलं जे विष आहे, रसायन आहे, जे तणनाशकातून येणारं जे विष आहे, ते विष स्वतः पचवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे तिचं शरीर सडतं, त्याला फोड येतात, त्या फोडामध्ये ते सगळं विष साठवून ठेवते ती आणि अमृत दुधातून पोरं सोडते. बघा, विचार करा. म्हणून तिला लक्ष्मी म्हटलेलं आहे की ती स्वतःचा जीव डावावर लावते, परंतु आपल्या लेकराला ती
विष पाजत नाही. ह्याच्यातून आम्हाला काय शिकायला मिळतं का ती विष पचवते आणि अमृत देते. म्हणजे जिच्याकडं नाही आहे तरी पण तू देण्याचा काय करते, ती प्रवृत्त करते. विदर्भ मराठवाड्यामध्ये जे संत्रा बाग आहेत, संत्रा बागेचा गुणधर्म असा आहे संत्रा मोसंबीचा, की त्याच्यामध्ये शेवटची शक्ती आहे ती सुद्धा ती फळामध्ये रूपांतरित करून फळाच्या स्वरूपामध्ये आपल्या शेतकऱ्याला देऊन टाकते. त्याच्यात ताकद जेवढी शिल्लक आहे, अगदी स्वतःचा जीव सलावर जातं, झाड मरून जातं, वाळून लाकूड होतं, परंतु शेवटच्या थेंबापर्यंतचा रस ते फळामध्ये ओततं आणि त्या फळाला देऊन टाकतं. ही आजूबाजूला प्रकृतीचं सतत देतेच आहे. तर मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो फक्त काय पाहिजे त्याला, फक्त पाहिजे. आणि ह्याच गोष्टीमुळे आज मनुष्य अडचणीमध्ये आहे. मला सांगा, आपण आज प्रत्येक ठिकाणी जीवनामध्ये जर देण्याची वृत्ती जर ठेवली तर कोणालाच कमी पडणार नाही. पडेल का? तुम्हाला काय वाटतं? असं म्हणतात की ज्या जगामध्ये जेवढी संपत्ती आहे ती जर सगळ्यांना जर सारखी वाटली तर प्रत्येकजण लखपती होईल. पण समस्या काय माहिती तुम्हाला? ज्या देशांमध्ये मार्क्सवाद आला होता, तुम्हाला माहीत नसेल, रशिया वगैरे हे देश आहेत, त्या देशांमध्ये अशी परिस्थिती होती, चीन आहे, की सर्वांची संपत्ती सारखी केली. साम्राज्यवाद बिलकुल नाही. ज्याचा का पैसा साठलेला आहे तो टॅक्सच्या रूपाने काढून घेण्यात आला आणि आता सर्वांना वाटण्यात आला. हे सध्याची परिस्थिती तीच आहे ना. टॅक्स बघा, तो जास्त कमवतो त्याला टॅक्स काय आहे, ज्याला ₹1,00,000 पगार आहे त्याला टॅक्स कमी आहे, ज्याला 5,00,000 पगार आहे त्याला टॅक्स जादा आहे. बरोबर आहे सर? बरोबर आहे की नाही? हा काय मार्क्सवादच आहे. हा जो जास्त कमवतो त्याच्याकडचं काढून घ्या आणि जो कमी कमवतोय त्याला वाटा. बरोबर आहे ना? का बरं वाटा? त्याला हातपाय नाही आहे, त्याच्याकडं जीवन नाही आहे, त्याला सुविधा नाही आहे, सगळं आहे, मग त्याचा पुरुषार्थ का गाजवत नाही? म्हणजे एक प्रकारे आपण याद्वारे भ्रष्टाचारालाच काय करतोय, खतपाणी घालतोय. म्हणजे ही जी व्यवस्था आहे ही कधी काळी जेव्हा कुणीतरी अत्याचार करत होतं, कुणीतरी दुसऱ्याला गुलाम बनवत होतं, त्या काळामध्ये ह्या गोष्टी बरोबर होत्या. पण लोकशाहीच्या काळामध्ये ह्या गोष्टी माणसांना बाधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काय म्हटलं होतं की 50 वर्षानंतर आरक्षण रद्द करा, समान नागरी कायदा आणा. मला सांगायचं काय तुम्हाला, समाधान ते देऊन गेले, पण आम्ही ते स्वीकारलं नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नेहमी देत राहिलं पाहिजे. दुसऱ्यांनी आपल्याकडनं काढून घ्यायची एवढी वेळ येईपर्यंत आपण ते दिलं पाहिजे. आज प्रकृती माणसाकडनं एक एक शक्ती काय करते, पहिलं आरोग्य काढून घेतलंय माणसाचं. बघा, माणसाने पैसा कमवला असेल, सुविधा उभ्या केल्या असतील, माणसाच्या हातामध्ये अन्न आहे पण पोषण आहे का त्याच्यामध्ये? आज तुमच्या हातामध्ये पैसा आहे, तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन पाहिजे ती डिश विकत घेऊ शकता, पण त्या डिशमध्ये आरोग्य आहे का याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का? नाही. पण त्याच्यामध्ये विष आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. विष आहे याची गॅरंटी आहे पण अमृताची गॅरंटी नाही आहे. हे कसलं समाधान आहे? आणि म्हणून माणसाची जी हाव आहे ती आज ह्या परिस्थितीमध्ये आलेली आहे की आज माणसाचं जीवन काय झालेलं आहे, अतृप्त झालेलं आहे. त्याला हेच कळत नाही हे चाललं कशासाठी. आपण सर्वजण काम कशासाठी करतो मला सांगा इमानदारीने. प्रत्येकाला स्वतःचं जीवन जगण्यासाठी किती पैसा लागतो? 2 वेळेचं अन्न, आराम करण्यासाठी निवारा, फिरण्यासाठी एखादं वाहन, आणि काय वाटलं मनोरंजन करावं तर थोडासा पैसा. असा कितीचा पैसा लागतो एका माणसाला स्वतःसाठी? आता मी माझं उदाहरण सांगतो, मला तुमचं माहीत नाही आहे, वेगवेगळं असू शकतं. परंतु माझं उदाहरण सांगितलं तर मला 2 वेळेचं जेवण घरामध्ये पाहिजे बस, आणि 8 तासाची झोप पाहिजे, बाकी फक्त मला काम करायला पाहिजे. बरोबर आहे? मग मला सांगा 2 वेळेचं जेवण किती जरी चांगलं जेवण केलं आणि घरी जर बनवलं तर त्याची किंमत ₹200 जास्त असू शकत नाही. म्हणजे दोन्ही मिळून ₹400, इतर गोष्टींचे ₹100, ₹500 रोजामध्ये अख्खा दिवस चालतो. महिन्याला किती झाले? 15,000. इथे असलेल्यापैकी कोण असा आहे की त्याच्याकडे ₹15,000 उत्पन्न नाही आहे पण त्याचं जीवन तेवढं समाधानी आहे का? त्याला कमीच वाटतंय. ज्याच्याकडे 30,000 पगार आहे त्यालाही कमीच वाटतोय, ज्याला 1,00,000 पगार आहे त्यालाही कमीच वाटतोय. हे खरं आहे का खोटं आहे? इथे सगळ्या प्रकारची माणसं आहेत की नाही. म्हणजे 10,000 उत्पन्नापासून ते 1,00,000 उत्पन्न असलेले 2,00,000 पर्यंत उत्पन्न असलेली माणसं इथं आहेत. परंतु कोणाच्या चेहऱ्यावर असं आहे का जो 10,000वाला आहे तो थोडासा दुःखी दिसतोय आणि जो 2,00,000वाला आहे तो समाधानी दिसतोय? असं दिसतंय का इथे? दिसतंय का?
तुम्ही चेहऱ्याकडे बघून सांगू शकता का कोण जास्त समाधानी? मग याचं कारण काय आहे की माणसाच्या जीवनशैलीमध्ये त्याचं सत्यच त्याला कधी कळालं नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण देण्यासाठी पहिलं काय केलं पाहिजे? कमावलं पाहिजे. देण्यासाठी काय केलं पाहिजे? कमावलं पाहिजे. देण्यासाठी कमावलं पाहिजे, जगण्यासाठी नाही. तुम्हाला तर प्रकृती जगवते. हॅलो, तुम्ही मरायचं ठरवा बरं, तुम्हाला कोणी मरू देईल का? हॅलो, तुम्ही मरायचं ठरवा आज, तुम्हाला कोणी मरू देईल का? प्रयत्न करून बघा. खाऊ नका, काही पिऊ नका, शांत बसून राहा. तुम्हाला आजूबाजूचे लोक येऊन बळच जेव घालतील. हॅलो, घालतील नाही, फार शपथा घालतील, बळजबरी करतील, सगळे प्रयत्न करतील. म्हणजे तुम्ही जिवंत नाही आहे, तुम्हाला जगवलं जाते प्रकृतीच्याद्वारे. आपण स्वतः आपल्या कर्तृत्वावर जिवंत नाही आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. आपण जिवंत कोणामुळे? इतरांमुळे. हे लक्षात ठेवा. प्रकृतीमुळे आपण जिवंत, प्रकृतीच्या कृपेने आपण जिवंत आहे, आपल्या पुरुषार्थाने नाही. आणि मग म्हणून आपल्याला कमवायचं कोणासाठी आहे? देण्यासाठी कमवायचं. राईट? मग देण्यासाठी जर कमवायचं आहे, मला सांगा, तुम्ही म्हणाल मी या शरीरासाठी कमवतो, शरीर कुठं राहणार आहे मेल्यावर? बोला बोला. इथंच राहणार आहे. राग जाणार, होणार, माती होणार त्याची. तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी तुम्ही मेल्यानंतर स्वतःच्या सातबाऱ्यावर घेऊन जाणार आहे का? बरोबर, ती इथंच राहणार आहे. तुम्ही जे काही निर्माण करणार आहे, जे काही कमावणार आहे, ते सगळं इथंच राहणार आहे. आणि मग जर सगळं जर इथंच राहणार आहे, तर तुम्ही आहे तेव्हा ते वाटा ना. द्या. तुमच्याकडं ज्ञान आहे, द्या दुसऱ्याला. तुमच्याकडं वेळ आहे, द्या दुसऱ्याला. तुमच्याकडं शक्ती आहे, ती द्या दुसऱ्याला. जेव्हा तुम्ही अशी वृत्ती सुरुवात कराल, जे आहे ते द्यायला सुरुवात कराल, तेव्हा जे तुम्हाला हवं आहे ते आपोआप येईल. कारण दिल्याने तुमची जागा काय होणार आहे? रिकामी होणार आहे. एक समजून घ्या, जेव्हा तुम्ही पाईपच्या तोंडामध्ये असलेलं पाणी पुढचं बाहेर काढणार आहे, तेव्हा मागचं पाणी पुढं सरकणार आहे. कुठं सरकणार आहे? पुढे. म्हणजे तुमच्यासाठी येण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी वाट बघताय की मला तुमच्या आयुष्यात यायचं आहे, पण तुमच्याकडे असलेल्या गोष्टी तुम्ही सोडायला तयार नाही आहे. तुमच्या हातामध्ये 100ची नोट आहे, ती तुम्ही सोडायला तयार नाही आहे, त्यामुळे ती 500ची नोट अडकून बसली मागे. हो, तुम्ही 500ची नोट आहे पकडून ठेवली, म्हणून तो सोन्याचा दागिना मागे अडकून पडलेला आहे. तो म्हणतो ही यांनी सोडली तर मी हातात घेईल. हे सत्य आहे. हॅलो, पहिली गोष्ट म्हणजे कमवा. बरोबर आहे, निस्वार्थ भावाने कमवा. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता की समाधान जे आहे, बरोबर आहे की नाही, ते जर अपेक्षा आहे त्याची, तर मग ती पण एक अपेक्षाच आहे ना. समाधान हा एक परिणाम आहे, समाधान ही अपेक्षा नाही आहे. जसं झाडाला खत पाणी घातल्यावर त्याला फुलं येतात, ही अपेक्षा नाही आहे, ती त्याचा परिणाम आहे. हॅलो, झाडाला खत घातल्यानंतर त्याला फुलं येतात, हा त्याचा काय आहे? परिणाम आहे. तुम्ही इथं जर अगरबत्ती लावली तर सुगंध पसरणार आहे, हा त्याचा काय आहे? परिणाम आहे. अगरबत्ती लावली आहे म्हणून सुगंध याची अपेक्षा आहे, अपेक्षेचा काही संबंध नाही आहे. त्याचं समाधान जे आहे तुमचं, समाधान हा त्याचा परिणाम आहे. जेव्हा आई वडील एखाद्या मुलाला सांभाळता, ते त्याचं कर्तव्य आहे, बरोबर की नाही. पण हे म्हणणारा कोण आहे? तुम्ही म्हणताय ना. काही आईवडिलांचं काय आहे? कर्तव्य आहे, बरोबर आहे ना. मग तुमचं पण कर्तव्य आहे ना. तुमचं पण काय आहे? कर्तव्य आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला लागू करतो, तेव्हा ती आपल्याला पण काय होते? लागू होते ना. आधी केले मग सांगितले, पहिलं केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये जेव्हा म्हणता की अपेक्षा आहे, समाधान ही अपेक्षा नाही आहे, समाधान हे परिणाम आहे. मनसोक्त जेवण केलं, मनासोक्त, तर आत्मा काय होतो? शांत होतो, तृप्त होतो. मग तृप्त होणे ही अपेक्षा आहे का? नाही, तो त्याचा काय आहे? परिणाम. तुम्हाला आनंद झाला तर तुमच्या चेहऱ्यावर काय येतं? तेज येतं, चमक येते की नाही. ही चमक यावी अशी अपेक्षा आहे का? अपेक्षा आहे? नाही, तो त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्वांनी जीवन जर खरोखर समाधानाने जगायचं असेल तर आपण द्यायला शिकलं पाहिजे. जो पण तुम्ही देण्याची वृत्ती निर्माण करत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे समाधान कधीच येणार नाही. आणि आज आमची प्रगती का नाही होत? त्याचं कारण आहे आम्ही हातात आहे ते सोडायला तयार नाही आहे. आमच्या हातात काय जे काय असेल ते, सत्ता असेल, अधिकार असेल, पैसा असेल, नाव असेल, जे काय असेल, काम असेल, ते आम्ही सोडायला तयार नाही. का? कारण आम्हाला ते सोडलं तर असं वाटतं की जर हे सोडलं तर माझ्याकडं काय राहील? आहे ते जाईल. हां, हातचं सुकणी सोडून आणि त्याच्या पाठीमागं कोण लागेल, आहे की नाही. हे आम्हाला शिकवलेलं लहानपणापासून. आणि म्हणून हातचा आम्ही सोडत नाही, उलट आम्ही हातचा राखून ठेवतो, कधी कामाला येईल. आपला मृत्यू आजच आहे असं गृहीत धरून जो जगायला शिकतो,
तो माणूस या जीवनामध्ये समाधानी राहू शकतो. आज हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून जेव्हा तुम्ही जगायला लागाल ना, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने योग्य जीवन जगाल. अन्यथा तुम्ही म्हटले अजून मला 10 वर्ष आहे, अजून मला 50 वर्ष आहे, अजून मला एवढे वर्ष आहे, तुमचा विषय संपलेला आहे. कारण तुम्ही अर्ध्यावरती डाव मोडून जाणार आहे हे नक्की आहे. जे तुमच्या जीवनामध्ये उपकार आहे, असे किती लोक आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये, आणि त्यांनी काय काय उपकार केले तुमच्यावरती हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे. मदत केली असेल, छोटीशी मदत केली असेल, तुम्ही सालीवरून घसरून पडले असेल, मोटरसायकलवरून पडून पडले असतील, एखादा आला अनोळखी माणूस त्यांनी तुम्हाला उठून उभं केलं असेल, पाणी दिलं असेल प्यायला, छोटीशी गोष्ट केली, अशी तुमच्यावर अनंत उपकार केले आतापर्यंत, त्याची एक यादी करा. आणि तुम्ही ज्यांच्यावर उपकार केले अशी एक यादी करा, इमानदारीने करा. म्हणजे आपण जर अशी यादी केली तर तुमच्या नक्की लक्षात येईल का ज्यांचे आपल्यावर उपकार आहे त्याची यादी काय आहे. खरं सांगा काय आहे, फार मोठी आहे. आणि ज्यांच्यावर आपण उपकार केले त्यांची यादी काय आहे, कमी आहे. तर तुम्ही निरपेक्ष भावाने यादी करा, तुमच्या लक्षात येईल की आपण ज्यांच्यावर उपकार केले त्यांची यादी फार छोटी आहे. म्हणजे आपण भिकारीच आहे का नाही, म्हणजे आपण किती कृतज्ञ राहिलं पाहिजे, आपण किती आभार मानले पाहिजे. अनंत उपकार आपल्यावरती इतरांचे. आणि म्हणून देण्यामध्ये समाधान आहे असं सद्गुरू म्हणतात. तुम्ही सौंदर्य बघा पण वासनेच्या नजरेने बघू नका. समजा एखादी मुलगी आहे, स्त्री आहे, सुंदर आहे, बघा ना तुम्ही तिच्या चेहऱ्याकडं सौंदर्य बघा, पण वासनेच्या नजरेने बघू नका ना. जसा बाप आपल्या मुलीकडे बघतो, जसा भाऊ बहिणीकडे बघतो, तसं पण नका बघू. तुम्ही कुठलाच भाव ठेवू नका ना. तुम्ही काय म्हणता नाही बापासारखं बघा मुली, मग ते असं बघायला लावलं का तसं पण बघणं होतं. मग म्हणजे तुम्ही त्याला बंधनच का घालता. तुम्ही मला सांगा स्वच्छ अंतकरणाने बघू शकता. जसं मी बघतो यांच्याकडे, या सरांकडे, हे पण सर किती सुंदर दिसतात, ते पाठीमागचे किती लाल लाल दिसतात टमाट्यासारखे. असं मी असं म्हणायचं का यांच्या मिशा काढल्या तर किती भारी होतील. हे बावळटपणा आहे ना, विकृती आहे ती. मला तेच सांगायचं आहे की आजीबाईला दाढी लावायची मग आजोबा दिसतील का, हे विकृती आहे. तुम्ही पहिली गोष्ट महत्त्वाची, निरपेक्ष भावाने जर जगलात, याचा विरुद्ध घेण्यामध्ये काय आहे, समस्या आहे. हे वाक्य अंडरस्टँड करून ठेवा. देण्यात काय आहे, समाधान आहे, आणि घेण्यामध्ये काय आहे, समस्या आहे. समस्यांचं मूळ कशात आहे, घेण्यात आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही किंमत न मोजता घेता ना, एखाद्या गोष्टीची किंमत मोजलेली नाही तुम्ही आणि तुम्हाला मिळालं, ते तुमच्यावर काय आहे, ते कर्ज आहे. आणि ते तुमच्या जीवनात काय निर्माण करणार आहे, समस्या निर्माण करणार आहे. समस्या नावाचं व्याज निर्माण करणार आहे. कधी, जर तुम्ही किंमत न मोजता घेतलं तर, आणि दिलं तर किती आनंद आहे. म्हणून देण्यामध्ये आनंद आहे, देण्यामध्ये जीवन आहे, आणि घेण्यामध्ये काय आहे, समस्या आहे. आणि मग समस्यांचं मूळ घेण्यात आहे. बघा साधू संत कधीच कोणाकडून काही घेत नाही. प्रेमानंद महाराज कोणाकडूनच काहीच घेत नाही, 1 रुपया पण नाही घेत नाही, काहीच घेत नाही. आज ज्यांनी ज्यांनी घेतलंय सगळ्या समस्या घेण्यामुळंच आहे का नाही आहे. बघा तुम्ही थोडंसं या नजरेने बघा, सगळ्या आमच्या जीवनातल्या समस्याच घेण्यामुळे, देण्यामुळे काहीच समस्या नाही. द्या, आहे की नाही. आणि म्हणून आपण जर जीवनाकडे या अंगाने जर बघितलं तर तुमचं जीवन एवढं स्पष्ट होऊन जातं की आपल्या जीवनामध्ये साचलेली सगळी गणगण काय होते, दूर होते. लक्षामध्ये. आणि म्हणून सर्वांनी असं स्वच्छ सुंदर जीवन जगा. आणि लोक जे 50 वर्ष जगून करू शकले नाही ते तुम्ही 5 वर्षामध्ये अनुभव घेऊ शकता. किती जगला यापेक्षा कसं जगला, बरोबर आहे. आणि म्हणून एकदम जीवन समाधानाने जगा. आम्हाला जीवन मिळालं आहे, जिवंत आहोत आम्ही, आणि आम्ही जिवंत असल्यामुळे आम्ही काहीतरी करू शकतो, याच्यासाठी परमेश्वराचे आभार माना. आणि हे आभार मानून जे मिळाले त्याविषयी नेहमी काय राहा, कृतज्ञ राहा. नेहमी कृतज्ञ राहा. तुमचं जीवन नेहमी काय राहणार आहे, समाधानी राहणार आहे. आणि जे काय मिळेल ते बोनस असेल आपल्यासाठी. आणि नाही मिळालं तर अपेक्षा नव्हतीच ना, त्याच्यामुळे त्याचं दुःखही कधी होणार नाही, बरोबर आहे. आणि म्हणून जीवन हे फार सुंदर आहे, तेव्हाच सुंदर आहे जेव्हा तुमच्याकडे समाधान आहे. आणि समाधान हेच आहे की जे आहे त्याच्याविषयी आभार प्रकट करा. धन्यवाद.